देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे की ज्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. खूप मागणी केली आणि सातत्याने हा आम्ही पाठपुरावा केला सगळ्यांनीच. महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांचे मी आभार मानते. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे सर्व नेते यांनी सातत्याने या प्रश्नावर मागणी केली की कांद्यावरची जी निर्यात बंद आहे ती त्वरित खुली करावी. मी देखील मागच्या महिन्यात माननीय पियुषजी गोयल यांना पत्र दिलेलं होतं. त्यावर चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यावर लवकरच सकारात्मकतेने निर्णय होईल. आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यात खूप चांगली स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे, फ्री केली आहे, सर्वीकडे खुली, म्हणजे सगळ्या देशांना. मध्यंतरी काही देशांसाठी त्यांनी खुली केलेली होती ज्या देशांची मागणी होती. आता मात्र स्पष्टता आली आहे की निर्यात खुली झाली आहे. निर्यात खुली झाली आहे हे माझ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे हे वेळोवेळी आम्ही 5 वर्षामध्ये काम करत असताना बघितलंय आणि त्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये हा जो कांदा प्रश्न आहे त्याच्यावर मी सुद्धा सातत्याने लक्ष ठेवून अडचणी आल्या तर हे प्रश्न मांडले आणि आमच्या ज्येष्ठांनी, आमच्या नेत्यांनी याच्यामध्ये सातत्याने चांगलंच काम, मार्गदर्शन केलं. मी आभारी आहे की ही जी रिवाइज एक्सपोर्ट पॉलिसी आहे ती फ्री केलेली आहे, म्हणजेच कांदा निर्यात खुली झाली आहे. नेमका काय निर्णय झालेला आहे तो थोडासा डिटेल सांगाल? म्हणजे निर्यात बंदी हटवली, $550 पर मेट्रिक टन, तिचे थोडंसं एक्सपोर्ट ड्युटी यावेळेस ठेवलेली आहे. बघा, याच्यामध्ये एक स्पष्टता जी आहे ती निर्यात खुली झाल्याची आहे. आता जसं जसं आवक वाढेल तसं निर्यात खुली होईल हे जसं त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आवक वाढायला लागली आणि म्हणून आता ही निर्यात खुली झाली. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की MEP म्हणजे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जी आहे, जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलरच्या तुलनेत ती 550 पर मेट्रिक टन इतकी असली पाहिजे. याच्यामध्ये त्यांनी काही जी सांगितली आहे कॅपिंग म्हणून किंवा MEP फिक्स केलेली आहे की $550 पर मेट्रिक टन इतकी असली पाहिजे. म्हणजे त्याच्या कमीत कमी तेवढी प्राइस असेल तर तुम्ही त्या देशांमध्ये तो कांदा आपला पाठवा. परंतु याचा फायदा असा होईल की आता आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या कांद्याला दर मिळेल, जेणेकरून ही कॅपिंग जरी केलेली असली किंवा हा जरी विषय असला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदाच होणार आहे. कमीत कमी MEP इतकी असली पाहिजे ही स्पष्टता दिलेली आहे. हे नोटिफिकेशन सुद्धा रात्री आलेलं आहे. मला असं वाटतं की हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा निर्णय आहे आणि जी वाट आम्ही बघत होतो की निर्यात खुली करावी त्याचा एक चांगला आणि स्पष्टता इतकी चांगली आलेली आहे की म्हटलंय द एक्सपोर्ट पॉलिसी ऑफ ओनियन्स इज अमेंडेड फ्रॉम प्रोहिबिटेड टू फ्री. सो हा फ्री शब्द जो आहे तो आमच्यासाठी, आमची सातत्याने जी मागणी होती तो महत्त्वाचा आहे. सब्जेक्ट टू MEP ऑफ USD 550 पर मेट्रिक टन विथ इमिडिएट इफेक्ट अँड अंटिल फर्दर ऑर्डर्स. याच्यामध्ये 40% निर्यात शुल्काचा मुद्दा होता, तोही निघालेला आहे का? बघा, यांनी स्पष्टता दिलेली आहे की ह्या 2 लाईनी आमच्यासाठी ज्या नोटिफिकेशनच्या आहेत त्याच महत्त्वाच्या आहे की ह्या पॉलिसीमध्ये त्यांनी अपडेटेड आणि अगदी क्लिअर लिहिलंय की आमची कंडिशन जी आहे रिवाइज पॉलिसी कंडिशन, रिवाइज एक्सपोर्ट पॉलिसी ही खूप क्लॅरिटी आहे आणि याच्यामध्ये लिहिलंय की एक्सपोर्ट इज सब्जेक्ट टू मिनिमम MEP ऑफ USD 550 पर मेट्रिक टन. तर मला असं वाटतं याच्यामध्ये काय फार किंतु परंतु न करता आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी जो कष्टाने कमवलेला कांदा त्याला चांगला भाव मिळायला पाहिजे. बघा, मी सातत्याने या प्रश्नावर भांडते की आम्हाला या सगळ्या पॉलिसीपेक्षा शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी 1,500 ते 2,000 कमीत कमी. जास्तीत जास्त वाढतोय, कधी 3 जातोय, कधी 4 जातोय, परंतु हा तरी किमान असला पाहिजे ही आमची सातत्याने मागणी होती आणि राहील. आणि त्या दृष्टीने ही जी कंडिशन ठेवली आहे त्याच्यामुळे एक चांगलं होईल की माझ्या शेतकरी राजाला एक चांगला त्या कांद्याला मूल्य मिळेल आणि तीच अपेक्षा आहे आमची. या एकूणच निर्णयाच्या टायमिंगवर कुठेतरी संशय घेतला जातोय. निवडणुकांच्या तोंडावर अशा पद्धतीची घोषणा केली गेलेली आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल संशय थोडा व्यक्त केला जातो. बघा, कसं आहे
ही स्पष्टता होती. मी जेव्हा जेव्हा मंत्री महोदयांना भेटली तेव्हा त्यांनी सांगितलं की आवक कमी होती. कंपॅरेटिव्ह चार्ट दाखवले. मागच्या वर्षीचं जर त्या महिन्यामध्ये 1,00,000 मेट्रिक टनची आवक होत होती, तर ह्या वर्षीची आवक कमी झालेली होती, ती 65,000 मेट्रिक टन. तर हे क्लिअर होतं आणि त्यानुसार आवक कमी झाल्यावर कुठेतरी तोही विचार करतात. परंतु आत्ता मात्र आवक वाढायला लागली आहे आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटतोय आम्ही प्रवास करतोय, गावागावात भेटी देतोय, तर नक्की एक चांगली आवक सुरू झालेली आहे. कांदा साठवला जातोय चाळींमध्ये. मला असं वाटतं की ही आवक वाढण्याचे सुद्धा मार्केट कमिट्यांमधून सगळे रिपोर्ट जातात, फीडबॅक जातात, त्यानुसार हा निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये कुठलंही राजकीय हा विषय नाही आणि नसणार. कांदा हा विषय आमच्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने जेव्हा जेव्हा गरजेचा आहे तेव्हा तेव्हा सरकारने निर्णय घेतलेला आहे. थँक्यू. धन्यवाद.